आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान हाय व्होल्टेज सामना। ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच दोन्ही देशांचे संघ येणार आमने सामने। भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना उबाठाचा विरोध। राज्यभर माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान राबवून केला निषेध। भल्या पहाटेपासून पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा। मुंढवा केशवनगरमधील कामांची पाहणी। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा दिल्या सूचना। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत दाखल। उद्या स्वीकारणार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। गोसेखुर्दमधून होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पाणी पातळीत वाढ। चंद्रपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले। वर्धा नदीला पूर। चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरलं नदीचं पाणी। संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पैठणच्या विहा मांडवा इथं नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। जायकवाडीतून होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी धोक्याच्या पातळीवर। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना अटक। पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली अटक। बीडमध्ये गोरक्ष देवडकर नामक व्यक्तीनं केली आत्महत्या। ओबीसी आरक्षण बचाव याकरता आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल। महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शिवाजी मेल्डे नावाच्या तरुणाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर। तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ। वैष्णोदेवी यात्रा पुन्हा स्थगित। मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय। हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदार नाराज। भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात आज शिवसेना उबाठा पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेना उबाठाचं माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान राबवलं जात आहे। या अभियानातून भारत पाक सामन्याला विरोध केला जातोय। शिवसेना उबाठा पक्षाकडून कुंकू केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे। निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाक सोबत क्रिकेट सामना कशासाठी खेळायचा असा सवाल शिवसेना उबाठाकडून विचारण्यात आलाय। आज या गोष्टीला तुम्ही पाहिलं तर स्वतः पंतप्रधानांनी या गोष्टीचं हे केलं होतं की खून और पाणी एक साथ नाही बस सकते। म्हणजे पाणी हा या क्रिकेट वगैरेचा फार वरचा भाग आहे की पाणी हे जीवनावश्यक आहे, परंतु आपण त्या इथपर्यंत जाऊ शकतो की या पाकिस्तानबरोबर इथपर्यंत संबंध नको। मग अचानक डायल्युशन या क्रिकेटच्या बाबतीमध्ये का होतं? मग क्रिकेट खेळण्यासाठी काय वेगळी उद्दिष्ट आहेत? असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। मी सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता, त्याच्यात ही सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला, कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा। आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात। क्रिकेट तुझसे बैर नहीं,
तर कांदिवली आणि बोरिवलीतली दृश्य आपण बघतोय. मुंबईतल्या कांदिवली आणि बोरिवलीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी टीव्ही फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. रुक जाओ कांदिवली आणि बोरिवलीतली दृश्य आपण बघतोय. उबाठानं आंदोलन सुरू केलंय. सकाळपासूनच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आंदोलन केलं जात आहे आणि विशेष करून मुंबई ठाणे या भागात मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. डोंबिवली आणि पुण्यातली दृश्य बघा. भारत पाक सामन्याविरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून आंदोलन झालं. उबाठा पक्षासोबत मनसेनंही रस्त्यावर उतरून पाकिस्तान आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हातात सिंदूरच्या डब्या घेऊन कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. पुण्यामध्ये शिवसेना उबाठा महिला आघाडीनं आंदोलन केलं. महाराष्ट्रभरातनं या आंदोलनाच्या माध्यमातून महिलांनी कुंकू एकत्र केलेलं आहे आणि ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं जाणार आहे. भारत पाक सामन्यावरून शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाला. ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. क्रिकेटचं साहित्य तोडून महिलांनी निषेध व्यक्त केला. दुसरीकडे साताऱ्यामध्ये कराडला छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ इथं शिवसेना उबाठा गटाकडून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवण्यात आला. भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. मॅचला परवानगी देणं ही भाजपची दिवाळखोरी आहे. भाजपची राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे असा घणाघात राऊतांनी केला. ज्या रेस्टॉरंटमध्ये आजचा सामना दाखवला जाईल त्यांचं नाव सार्वजनिक केलं जाईल असा इशारा राऊतांनी दिला. मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाकिस्तानचा सामना थांबवू शकत नाही तसा टोला राऊतांनी लगावला. म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली, त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला. शरद पवारांनी ठाकरेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिलेली आहे, तीही बघूयात. ही मॅच घेणं गरजेचं होतं की टाळता आली असते? असं काय त्याची चर्चा करत त्याच्या भूमिका घेतली त्याचा एका दिवसाचा आहे. हा काही फार नाही. हो, आज आंदोलन होत आहे त्यांच्या पक्षाच्या. खेळाकडे खेळाच्या भावनेनंच बघितलं पाहिजे. विरोधकांनी याचा भावनिक मुद्दा करू नये असं आवाहन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही
भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं अधिवेशन होत आहे. रेल्वे उशिरा आल्यानं कार्यक्रमाला पोहोचायला उशीर झाला. खून और पाणी साथ नहीं बहेगा असं भाजप नेते सांगत होते. त्याचं काय झालं? आता क्रिकेट खेळत आहेत, महिन्याला धोरण बदलतात असं जयंत पाटलांच्या क्रिकेट सामन्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावलेला आहे. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं आणि त्यात क्रिकेट सामन्यावरही भाष्य केलं. मी उशिरा येण्याचं कारण भारतीय रेल्वे आहे. वंदे भारत रेल्वे उशिरा आली आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या इथं पोचलो आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला, पाकिस्तानशी क्रिकेट खेळणंच चुकीचं आहे आणि आपण भारत पाकिस्तान सामना क्रिकेटचा होतोय. भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की खून और पाणी साथ में नहीं बहेगा आणि इथं तर क्रिकेट खेळायला लागलो एकदम आपण. त्यामुळं महिन्याला धोरणं बदलतात देशाची असं दिसतंय. नाशकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एक दिवसाचं शिबिर आहे आणि दरम्यान शिबिर सुरू होऊन सुद्धा माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पोचलेच नाही, ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होता. तेवढ्यात ते उशिरा का होईना शिबिराकरता पोचले. शिबिराच्या ठिकाणी जाण्याऐवजी चुकून शेजारी सुरू असलेल्या होमहवन च्या ठिकाणी ते गेले आणि चूक लक्षात येतात हसत हसत पुन्हा माघारी वळून शिबिरामध्ये गेले. यानंतर जयंत पाटलांनी मिश्किल प्रतिक्रिया पण दिलेली आहे. इथे हा कार्यक्रम सुरू होता बाजूला, तिथे ते पोचले. मला वाटतं आता नवीन आपल्या जीवनाचा भाग म्हणून ते सुरू केलंय का? अजून एवढं नाही बदलणार. मला वाटतं आता नवीन आपल्या जीवनाचा भाग म्हणून ते सुरू केलंय का? अजून एवढं नाही बदलणार.